जाते का मी? आई येते. आता बॉल टाकच घालत की नाही तुझा बॉल बघच. खेळता येत नाही आणि बॉल घालवतोय. नाहीतर काय. अरे मी आउट नाहीये. आउट नाहीये. आमच्याकडे दीड बॅट घेतात. दीड बॅट घे तरी पण आउटच असणार. आता श्रेयांनी स्टंप्स मागे घेतले. स्टंप्स इकडेच होते. हे सोड. तुझ्या भावाला सांग, तो भरपूर चिडतोय. तू सांग की तो आउट आहे. मी नाही पाहिलं त्याची बॅट. मी बॉल तू पण चीटर आहेस. मेरी बॅट लेके जा रहा हूं. अरे आई शपथ मी आउट नाहीये. शपथ पण मग कशी घेतो? अरे शपथ तर नीट घे. अरे बाबा हे बघ आई शपथ मी आउट नाहीये. चल रे दोघे पण चिडतात. अरे तुमच्याकडे किती छोटं ग्राउंड आहे. अरे आमच्या इथे मी बघ असले टपाटप 4-6 मारतो. अरे चल ना. तू मगाशी खोटी आई शपथ घेतलीस ना? कधी? कुठे? तुला माहिती ना खोटी आई शपथ घेतल्यावर काय होतं? अरे काय नाही होत रे. चल तू. शिल्पा मम्मीला काही झालं तर? या दिवसात अशुभ मानतात काळा रंग. अगं बाई, हो का? हो बरं झालं तू मला विचारलंस ते. हो आता नाही त्याचं नेसणार. काळी पैठणी घालून गेली असती. हो आणि हे बघ त्या शिल्पाला सुद्धा सांग, तिने सुद्धा आज काळीच कपडे घातले. हो सांगते. आई मामी कुठे आहे? गच्चीवर आहे. तू तिला गच्चीवर का पाठवला? अरे ती पापड आणायला गेली आहे. तुला माहिती ना की गच्चीचा कटडा केवढा छोटा आहे? आज बरं आठवलं तुला गच्चीचा कठडा छोटा आहे ते. हा अरे मामी काय ग, बरी आहेस ना? काय नाही काकू, सायकल पडली. काय रे झालं का खेळून? किती 6 मारल्या माझ्या तेंडुलकरने? चल हो चल घरी जाऊया ना. मज्जा चालू आहे ना मुलांची. 1-2 दिवस फार नाही. हे आलीच. शिल्पा ग आजी सांगत होत्या की काळं ह्या दिवसात अशुभ असतं. हो अजिबात काळे कपडे घालायचे ना. नाही माहित नव्हतं मला. सचिवांकडे सादर करण्यात आला. बीडीडीच्या चाळींचा म्हाडा पुनर्विकास करणार असून रहिवाशांना 500 चौरस फुटांचं घर मिळणार आहे. टीव्ही न्यूजवाले ना एकच न्यूज वेगवेगळ्या पद्धतीने 2 चॅनल्स खासगी वैद्यकीय खरं नाही महाविद्यालयांना बंद सर्टिफिकेट कर. बंधनकारक असल्याचा निर्णय हायकोर्टानं कायम ठेवलाय. त्यामुळे खासगी वैद्यकीय अगं, तू पण ये ना आता. महाविद्यालयांचे करू दे का तिला, सवय आहे आम्हाला लहानपणापासून कामं करायची. हो आपल्या घरी तूच करतोस ना सगळी कामं. अर्थात नाही तर काय तू करतेस की काय? मग? ऐकीच अरे आम्हाला तरी सांगू नकोस, ती खरंच खूप कामं करते. काय रे असं काय बघतोयस? मामी तुला काहीतरी होणार तर नाही ना? ही आजकालची पिढी ना काय विचार करेल आणि काय बोलेल काही सांगता येत नाही. अरे परवा अचानक शाळेतनं आला आणि मला म्हणाला माझ्या मैत्रिणीला म्हणे विराट कोहलीशी लग्न करायचंय. अगं चौकश काय रे तुला काय झालं? काय झालं? यावर्षी दिवाळी नाही. आजी गेली ना याची. आउट झालं. अरे वय झालं होतं त्यांचं, पण तब्येत छान होती ग. म्हणजे असं जातील असं वाटलं नाही. अचानकच गेली. रात्री झोपली ती सकाळी उठलीच नाही. म्हणजे झोपेतच अटॅक आला ग. मी आयुष्यभर प्रेमाने केलं सगळ्यांचं, जातानाही कोणाला त्रास नाही दिला. छान मरण आलं पण तिला. म्हणजे मला विचारशील ना तर आपल्याला असं मरण यायला हवं. अरे बापरे, काय काय झालं काय? आज एकदम मामी मामी झालंय. काय रे उद्या मामी जाणार म्हणून मोठं गिफ्ट हवंय की काय तिच्याकडून? अच्छा चला झोपा. मीनात फोन ठेव आता.
कशाला उठवतोस तिला? झोपू दे ना तिला. तू उठ चल. आई ऐक ना. आधी ब्रश करून ये. अगं ही मामी ना. आधी ब्रश कर. जा 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 पटकन जा. उठलास का? ब्रश कर जा. पोहे खाणार आहेस आत्ता? पोहे. नाही नंतर खातो. अगं आई मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? काल आम्ही खेळत होतो ना. खेळण्याचं आत्ता नको हा बाळा, सकाळच्या गडबडीत. तू एक काम कर, बाबा बाहेर चहा पीत बसलाय ना, त्याला जाऊन सांग हा, त्याआधी दूध पी. अगं ऐक ना. आधी दूध पी बाळा प्लीज. अपूर्वा किती वाजले? हा, उठवलं नाहीस? ठीक आहे ग. नाही सॉरी अगं जागच नाही आली मला. अगं सॉरी काय, इट्स ओके. उलट झोप अजून, उद्यापासून कामं आहेतच. इथे आहे म्हणून सॉरी तरी म्हणते, घरी तेही म्हणत नाही. काय रे? आम्ही तू उठली. हो. तू माझ्याही आधी उठलास ना? दूध प्यायलास? पी मग. तुला चहा टाकते हा. बाहेर पड. राहू दे. 2 दिवस कसे गेले कळलंच नाही ना. हो ना. आल्या. हा. पण आता तुम्ही या निनाच्या वाढदिवसाला आमच्याकडे राहायला. हो हो. काय रे, येणार ना राहायला? काय रे, इकडे इकडे इकडे. ठीक आहे, खाऊ घ्यायचा. अरे गुड बॉय. चला चला दिनात सांभाळून जा रे, मस्ती करू नको. मामी तू पण सांभाळून जा आणि हो पोचल्यावर फोन कर. करे ना नक्की आजोबा. चल येते. हा? चल, अच्छा. बाय करूया. आई मामीचा फोन आलेला का? अरे आत्ताच तर गेलीये. काय झालंय काय तुला? काका हां. इथून ठाण्याला जायला किती वेळ लागतो? अरे ठाण्याला जायला 2 ते 3 तास लागतात. ट्रॅफिकचा काय भरोसा असतो? इथेच तर आहे. चल अर्धा तास सोडतो तुला. आई मामीचा फोन आलेला का? नाही रे बाबा, संध्याकाळी येईल. हा, तर आता संध्याकाळच झाली. अंधार पडला ना की मग येईल. ठीक आहे. आई ग, एव्हाना पोचायला हवे होते नाही? मग तूच करून बघ ना. करते. हे दर फोन.
फोन घेऊनच आलायस. करते थांब. नॉट रिचेबल लागतोय. सोहम, आज चित्त थाऱ्यावर नाही दिसत आहे तुझं. म्हणजे सारखा आपला इकडून तिकडे तिकडून इकडे येरझारा काय घालतोयस. त्यापेक्षा देवासमोर जाऊन शांतपणे बस आणि रामनामाचा जप करो. आई मामीला फोन कर ना. करते थांब. अरे अजूनही नॉट रिचेबल लागतोय रे सोहम. नाही येणार तिचा फोन. काय? हा नाही येणार. मी तुला कालपासून तेच सांगत होतो तरी तू ऐकत नव्हतीस. आम्ही काल क्रिकेट खेळत होतो ना तेव्हा दादा आउट होता तरी पण तो आउट देतच नव्हता. सगळे बोलत होते आउट आहे आउट आहे तरी पण तो देतच नव्हता. आणि दादानी त्याने खोटी. एक मिनिट. हे बघ. हॅलो, 100 वर्ष आयुष्य आहे. किती वेळ झाला पोचला नाही तो अजून. हो का. बर. ह्या तुमच्या लाडक्या भाच्याला थारा नाही ना. बोल एकदा त्याच्याशी. ये इकडे. मामीचा फोन घे. बोल. हॅलो मामी. सोम, आपल्याला जिंकायला 1 रन हवंय. तशा बॅटीला बॉल लावला ना की धावत शूट. आपल्याला ही मॅच जिंकायचीच आहे. स्टार्ट. कमान बॉय. चल बॅट दे. आउट आहेस तू. मी आउट नाहीये. कपे आउट आहेस. रडू नको. गपास. आउट आहेस तू. बॅट दे. लवकर दे त्याला बॅट. अरे वेस्ट नको ना करूस तू वेळ. किती विचार करतोय. दे लवकर. बॅट दे. अजून खायचं आपल्याला. दे लवकर. अरे लवकर दे ना बॅट.